नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल। मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी LLB 3 इयर LLB 5 इयरचा CET एग्जामचा फॉर्म भरलेला आहे। परत एकदा या लॉ 3 इयर त्याचबरोबर लॉ 5 इयरच्या CET एग्जाम फॉर्म भरण्यासाठी कालच मुदतवाढ मिळालेली आहे। ही मुदत किती तारखेपर्यंत आहे याविषयीचा व्हिडिओ आपण कालच बनवलेला आहे। तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या। चॅनलला व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे। तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत व्हिडिओच्या खाली की सर हॉल तिकीट केव्हा येईल, ऍडमिट कार्ड केव्हा येईल आणि ते आपल्याला कसं समजेल आणि हॉल तिकीट आम्ही कसं डाउनलोड करायचंय। तर नेमकं याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा। इथून LLB 3 LLB 5 इयरचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या ग्रुपवरती त्याचबरोबर YouTube चॅनलवरती मिळत राहतील। चला तर सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, जर आपण सर्वात अगोदर जर पाहिलं हे आपल्याला कसं समजेल की ऍडमिट कार्ड अवेलेबल झालेलं आहे की नाही, तर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये ही CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे। याच्यामध्ये एक तर तुम्हाला दिसून येईल इथं नोटीस टाकली जाईल की LLB 3 इयर /LLB 5 इयर ऍडमिट कार्ड्स आर लाईव्ह, आणि हे जेव्हा लाईव्ह होतील ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता आपण टेंटेटिव्ह डेट काय आहे ते पाहूया, पण ते पाहण्या अगोदर आपल्याला एक्झामच्या डेट पाहणं गरजेचं आहे। कारण एक्झामच्या डेटच्या अगोदर जवळपास 10 ते 12 दिवस आधी ऍडमिट कार्ड हॉल तिकीट तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला उपलब्ध होत असतं। तर आता ही जर डेट आहे ते पूर्वी मार्च महिन्यामध्ये सांगितलेली होती, परंतु आता बदलून ही LLB 3 इयरची डेट 3 आणि 4 मे 2025 या रोजी डिक्लेअर केलेली आहे। तर मग आता याच्या 10 दिवस अगोदर म्हणजेच 20 एप्रिलच्या नंतर 22-23 एप्रिल असेल तर 20 एप्रिलच्या नंतर 25 एप्रिल पर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये हे हॉल तिकीट अवेलेबल करून दिलं जाईल। मग आता तुम्ही विचाराल की हे आम्ही डाउनलोड कसं करायचं, तर ती देखील प्रोसेस आपण लगेच पाहून घेऊयात। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की तुमच्या अकाउंटला लॉग इन करायचंय। त्यासाठी तुम्हाला इथं CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। तर इथं तुम्हाला साइन इन करायचंय, तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे। जर समजा पासवर्ड विसरला असेल तर तो कसा रिसेट करायचा, कसा मिळवायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, पाहिला नसेल तो पाहून घ्या। आणि साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं अकाउंट हे ओपन होईल। तर आता इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। CET रजिस्ट्रेशनचं ऑप्शन, जे वापरून आपण CET रजिस्ट्रेशन केलं, एडिट प्रोफाईल मध्ये काय चेंजेस असतील तर आपण इथं करू शकतो, आणि इथं हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड, जसं हे आता लाईव्ह आहे ओपन होतंय तसंच जेव्हा तुमचं हॉल तिकीट सुरू होतील तेव्हा तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्यानंतर जसं आपण इथं क्लिक केल्यावर जसे इथं कोर्सेस येतात तसंच इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन LLB 3 इयर याच्यावरती क्लिक करायचंय, आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड हे भेटून जाणार आहे। हे जेव्हा केव्हा लाईव्ह होईल, हे कसं डाउनलोड करायचं याविषयीची माहिती, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला भेटून जाईल। त्यासाठी चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।